बरोबर. बरोबर ना? हा येस. हो. अच्छा. तेच हा. तर नेटचा प्रॉब्लेम होता थोडा. हो हो हो. बरोबर, बरोबर. छान केलं तुम्ही. नृत्य या हा. क्रियापदाचं बरोबर धन्यवाद. आहे. हो. धन्यवाद. अजून दुसरं कोणीतरी दुसरं क्रियापद वाचताय का? वहीतलं लिहिलेलं वाचा. कोणी केलंय? तिष्ठतीचं करू का? हो, करा की, वाचा. प्रथम पुरुष सहा तिष्ठती, हम्म बहुवचन यूयम तिष्ठथ, मध्यम पुरुष त्वम. नाही, थांबा थांबा थांबा. हा. परत वाचा. परत प्रथम वाचा. पुरुष सहा हा तिष्ठती, हा. आणि बहुवचन बहुवचन. यूयम हा. तिष्ठथ. नाही नाही, युयम नाही येणार आता. सहाच्या पुढे काय आलंय ते? हा हा. त्या लाईनीत बघा ना, कळलं का? सहा आणि नाही, ते आलंय. एक मिनिट हा मला. हा. तर तुमचं मध्यम पुरुष मध्ये गेलात तुम्ही, खालच्या लाईनीला गेलात. यूयम. हा हा. सहा तिष्ठती आणि ते हा तिष्ठन्ति. हा हा. बरोबर. ओके. हा. मध्यम पुरुष. एक मिनिट हा. हा. मध्यम हम्म. करा, पुरुष दुरुस्त करून घ्या हो वहीमध्ये. ती नाही, बरोबर लिहिलं मी. त्वम हा तिष्ठसी हा यूयम तिष्ठथ. बरोबर लिहिलंय. हा. हो, उत्तम बरोबर. पुरुष अहम तिष्ठामि आणि हा बहुवचन वयम तिष्ठामः. हा. मी बरोबर. मोठा पाय मोडलाय, ते नाही, चुकलं माझं. हा, नाही, पाय नाही पाय नाही मोडायचा. मोडला. विसर्ग. हा. विसर्ग हो काढायचा आहे. हो, इथे विसर्ग. स्क्रीनवर आता दिसतंय का तुम्हाला? स्क्रीन आहे दिसतोय? आहे. हो, दिसतंय दिसतंय. हा. त्याला विसर्ग काढायचा. हो हो. तिष्ठामः. हा. म्हणजे आम्ही तिष्ठाम. सगळे उभे राहतो, आम्ही सगळे थांबतो. हो हो. हा. अजून कोणी एखादं क्रियापद? मी शुभांगी सोमन रक्षती घेऊ का मी? बोलतेय. मी क्रीडती हा म्हणू का? हा. आधी कोण म्हणताय त्यांनी म्हणा, मग क्रीडतीचं म्हणा. आधी कोण मी मध्ये मीनल बोललं? कुटुंबे. मी हा मीनल कुटुंबे रक्षती येऊ. हा, वाचा. रक्षती रक्षित. घेऊ का? हो चालेल हो चालेल. घ्या बरोबर. रक्षती म्हणजे रक्षण करतो. हो. हा प्रथम पुरुष एक वचन सह रक्षती, हा बहुवचन ते रक्षन्ति, हा मध्यम पुरुष त्वम रक्षसी, हा बहुवचन यूयम रक्षथ, हा. उत्तम बरोबर. पुरुष अहम रक्षामि, हम्म. अं, बहुवचन वयम रक्षामः. बरोबर. छान. आता ते क्रीडाचं कोण म्हणल्या होत्या त्यांनी वाचा. मी शुभांगी सोमन बोलतेय. हा, वाचा. प्रथम पुरुष सह क्रीडती, तौ हम्म क्रीडतः, ते हम्म. क्रीडन्ति. अ, बरोबर. मध्यम पुरुष त्वम क्रीडसी, हम्म हम्म युवाम क्रीडथः, यूयम हम्म. क्रीडथ. बरोबर. अ, उत्तम पुरुष अहम क्रीडामि, हम्म आवाम क्रीडावः, वयम हम्म. क्रीडामः. बरोबर. आता अजून कोणी वाचणार आहे का? मी मी काही वाचू विचारू? का? हा, वाचा. मी प्रभा जयशंकर. हा, करोतीचं वाचते. वाचा. करोतीचं प्रथम पुरुष सह करोती, तौ कुरुतः, ते हम्म कुर्वन्ति. हम्म मध्यम पुरुष त्वम करोषि, युवाम कुरुथः, यूयम हम्म कुरुथ. हम्म. अहम बरोबर. उत्तम पुरुष अहम करोमि, हम्म आवाम कुर्वः आणि वयम हम्म. कुर्मः. हा, बरोबर. आता आता कोणीतरी एकाने उत्तर द्यायचंय. मी प्रश्न विचारणार आहे. कोण उत्तर देत आहे? मी देते. अंजली हा खानोलकर. मी देते हा. उत्तर. मी असं विचारतेय, मी पळतो. काय कराल? मी पळतो. मी पळतो. हा अहम अहम हा धावामी. अहम हा. धावामी, आवाम बरोबर. धावावः. हा नाही, ठीक आहे ठीक आहे. आता हा. मी पळतो अहम का मी? धावामी. हा. हा, मी धावामी. पळते असं सुद्धा होईल. हा. हो. आता अजून दुसरं कोण उत्तर देईल? मी असंच विचारतेय. कोण उत्तर देत आहे? मी देऊ? नाव सांगा. हा, बोल. तो जातो. तो तो जातो. जातो.
याला काय कराल? सह सहा धावती जातो धावती जातो जातो पश्यति मी सांगू सह मी सांगू पश्यति का? गच्छति 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 हा गच्छति हा गच्छति बरोबर आहे, बरोबर आहे. येतील आता तुम्हाला असंच ते आठवायला लागतं. हा आहे हा लिहिलंय. आलं. आता अजून कोण सांगेल? आम्ही लिहितो. मी सांगते हा आ- आम्ही आंबेडकर लिहितो. मी सांगते सरोजिनी आंबेडकर. आवाम सांगा. लिखावह. आम्ही आवाम हा हा म्हणजे आवाम ना, हा वयम म्हणजे वयम नाही वयम सॉरी वयम लिखामह. हा हा. आता सांगते याच्यामध्ये आम्ही, याच्यामध्ये जर आम्ही दोघी लिहितो असं असेल तर काय होईल? आवाम आवाम हा लिखावह. वा बरोबर आहे. आणि आम्ही सगळ्या जणी मिळून लिहितो असं असेल तर वयम वयम लिखामः वयम लिही. हा वयम हा बरोबर आहे. लिखामः थोडस काय होतं मराठीत आपण आम्ही हे दोन्हीकडे वापरू शकतो, हो की नाही? दोघांचंही वापरतो, तिघा चौघांचं पण वापरतो. त्यामुळे त्याच्याकरता मग इथे पर्टिक्युलरली ह्या अभ्यासक्रमामध्ये हिंदी किंवा इंग्रजीकडे बघायचं बर का. इंग्रजी जेव्हा वाक्य येतील तेव्हा बघायचं की तिथे बोथ ऑफ अस आर रायटिंग किंवा बोथ असं आलंय का, मग ते द्विवचन आहे. हा एवढं एक आता जस्ट तुमच्या लक्षात मनात ठेवण्यास. राहू दे. हा ओके मॅम. अजून कोणी काही नवीन वाक्य स्वतःहून करता का? एखादं वाक्य छोटस असंच. मी पितो. कोण अहम सांगताय? मी पिबामी अहम पिबस बरोबर अहम हा पिबामि हा पिबामि बरोबर. अहं आता पिबामि ते सगळे नाचतात, नृत्य करतात ते सगळे. याला काय होईल? ते ते सगळे वयम मी सांगू नृत्यन्ति ते नृत्यन्ति ते एकेकाने सांगा, एकेका. ते वयम वयम नृत्यामः वयम मी वयम काय ते म्हंटलय? नृत्यामः नृत्यन्ति नाही मी काय यूयम म्हंटलय? यूयम ते ते नाही सगळं ते ते नृत्यन्ति ते ते नृत्य सगळे ते हा नृत्यन्ति. ते नृत्य नृत्यंती. ते वयम नृत्य नृत्यन्ति वयम नाही म्हणजे वयम नाही आम्ही यूयम वयम म्हणजे आम्ही सगळे आणि ते सगळे हा म्हणजे ते नृत्यंती ना. हा हो हो ते नृत्यंती. ते नृत्यन्ति हा आता आता ह्याच टेबलमध्ये तुम्ही एक हे लक्षात ठेवा बघा. प्रथम पुरुषाला 6, द्विवचनचं तौ, बहुवचनचं ते. मध्यम पुरुषला त्वम, युवाम, यूयम. उत्तम पुरुषला अहम, आवाम, वयम. आलं का लक्षात? आता आपण त्यातल्या पहिल्या कर्त्याकडे लक्ष देतोय. मगाशी आपण इतका वेळ क्रियापदाकडे लक्ष देत होतो, हो की नाही? आता आपण त्याच्या कर्त्याकडे लक्ष देऊ. तो, मी, तू. आलं? हो कळलं? हो हे असं असं एक टेबल तुमच्याकडे लिहून ठेवा. प्रथम पुरुष एक वचन 6, प्रथम पुरुष द्विवचन तौ, प्रथम पुरुष बहुवचन ते, मध्यम पुरुष एक वचन त्वम, मध्यम पुरुष द्विवचन युवाम, मध्यम पुरुष बहुवचन यूयम, उत्तम पुरुष एक वचन अहम, उत्तम पुरुष द्विवचन आवाम, उत्तम पुरुष बहुवचन वयम. हा आलं ना लक्षात? हो मग कुठलाही शब्द अजून हे हा काय म्हणायचंय? नाही, हे लिहून ठेवलं की कुठलाही शब्द हा चालवता येईल. चालवता येईल. हो हा येस. कुठला क्रियापद आणि कुठला पुरुष आहे हे तुमच्या लक्षात येईल. अजून कुणाला मॅडम काही मला एक शंका आहे? विचारायचं होतं. हो, मला एक हा विचारायचं होतं. हे धावती म्हणून आहे आणि हो ह्याचं ते उत्तम पुरुष अहम धावामी असं येईल का? हो हो आणि बरोबर वयम आहे. धावामह आणि त्याचं हा मध्यम पुरुष धावावह येईल का? धावावह बरोबर आहे. हो, ठीक धावामी, धावावहा, धावामह. आहे. हा, हा थँक्यू. मह. मला एक शंका आहे, ते भव जे हा. आहे ते झालंय का का नाही? होणे घ्या ना, हो. भव आहे. हा तर ते भव आहे आहे ना? ना,
भाव जे आहे ना थोडं काळजीपूर्वक बघायला पाहिजे त्याला. हा, ते त्याचं जे आहे त्याचं मराठी जे भाषांतर आहे ते होणे आहे का, म्हणजे असं होणे, भव म्हणजे भू एखादी म्हणजे गोष्ट होते होते असं ना, म्हणजे हा. घडते तर मला होते. त्याचं उत्तम पुरुष, प्रथम पुरुष आणि ह्याचे मराठी हे सांगू शकाल का? म्हणजे अहम भवामी, मी सांगते त्या हं, ह्याच्या अहम हं, भवामी म्हणजे मी हं. होतो का, असं येईल का? हा हा, बरोबर आहे. हा, काय होतं आवाम भवा. हे थोडंसं कन्फ्युजन काय होतंय, भूतकाळासारखं वाटतं. मी हा, होतो म्हणजे काय, वाटतं, हा हा, बरोबर. तसं वाटायला नको ते. मी होतो हा म्हणजे मी तयार झालो, तसं ते आकाराला हा आलो असं. आकाराला येतो, आलो पण नाही. हा भू हा म्हणजे होणे, म्हणजे सह ओके. भवती तर तो यू होतो, तौ भवतः ती दोघे होतात, ते भवंती हा ते सर्व होतात, त्वम भवसी तू होतोस, युवां भवतः तुम्ही दोघे होतात, होताच म्हणजे होतात, होऊ लागलेत, होता म्हणजे वर्तमान काळ. यूयम भवथ तुम्ही सगळे होतात, अहम भवामी मी होतो, म्हणजे मी तयार होतो असं. तयार पण म्हणता येत नाही, मी काहीतरी आनंदित टिपिकल, होतो. हा टिपिकल सिच्युएशन, मी असा झालो. हं, आवाम भवावह आम्ही दोघे होतो, तयार होतो, झालो तयार, आकार लावलो. हं, हं. वयम भवामह आम्ही सगळे होतो, म्हणजे एखाद अस्तित्वात येणे म्हणजे भू होणे, तयार होणे. किंवा आता आम्ही प्रसन्न होतो असं पण हम्म. आहे. हा, भा- हम्म. हा जरा भवामी, हा भव होणे हे क्रियापद जसं जसं आपल्याला एखाद्या वापरामध्ये वाक्यामध्ये येईल. येत जाईल ना, तसा तसा त्याचा अर्थ आणखीन वयम स्पष्ट होत भवसि जाईल. हा अहम असंच भवामी. अस्थि दाखवाल का, हो, अस्थि? ओके. हा असं हा, मध्ये येत आपल्याला. तौ भवतः युवां कुठला हवाय कुणाला? भवतः असं एक राहिलं ना, आवां असती, ते जरा हा. भवावः अस्थि टिपिकल अस्थि आहे. हा अस्थि ते हा भवन्ति असं. ते मी भवन्ति ट्राय करू का त्याचं वयं अस्तीचं? हा, हो भवतः दिलीप, करा. हा, दिलीपजी तुम्ही ते भवा अस धातू घ्या, अस हो धातू हो घ्या. हो हो हो. अस्थि म्हणजे असणे म्हणजे होणे, असं हे अस आणि भव हे थोडंसं कन्फ्युज होऊ शकतं. अस्थि म्हणजे आहे, म्हणजे मी अस्तित्व ऑलरेडी आहे इथे. भव म्हणजे मी सह होतो आहे. अस्ति सह अस्ति म्हणजे तो आहे. तौ त्वम् स्तः म्हणजे अस्ति ते दोघे आहेत. ते त्वम् संती असि म्हणजे ते सगळे आहेत. त्वम असी म्हणजे तू आहेस. युवांस्थः अहं म्हणजे तुम्ही दोघे आहात. यूयम अस्मि स्थ म्हणजे तुम्ही सगळे आहात. अहम अस्मी त्वं मी स्तः आहे. आवाम स्वः बाकीच्यांनी म्यूट करा जरा. आम्ही दोघे हं. आहोत. आणि वयम स्मः आम्ही सगळे आहोत. जसं तुम्ही सकाळी जर वेळ असेल सकाळी ऐकत जा तुम्ही 6:30ला डीडी न्यूजला संस्कृत बातम्या लागतात हं. दूरदर्शनला. तर त्यावेळेला ते सुरुवात करताना म्हणतात अहम अस्मी गवेश द्विवेदी, अहम अस्मी लता किंवा जे असतील ते, तसं अहम हं. अस्मी दिलीप. तर हे अहम अस्मी म्हणजे मी आहे अमुक अमुक. आवाम स्वः आम्ही दोघे असे आहोत. आवाम स्वः शिक्षक, युवाम किंवा यूयम स्तः विद्यार्थी, असं या प्रकारे वापरा. म्हणजे तुमचे अस्तित्वात आहात तुम्ही, ऑलरेडी यू आर एक्झिस्टिंग, असं जेव्हा आहे ते असते. हं. सह एक पुणे जो नगरी, पुणे नगरे असती, तो पुण्या शहरात असतो. त्वम कुत्र असि तू कुठे आहेस. हं. अशा प्रकारे या असचा उपयोग केला. हा बोला आता. काय अजून कुणाला काही शंका आहे, याच्यामध्ये प्रश्न कोणाला आहे? वापर, कुणी वाक्य केलं याच्यामध्ये? पुढे निवस असतीचं वाक्य केलंय का? निवस, वस, हा, निवस निवास. वाक्य नाही केलंय, नाही केलं. वाक्य नाही वाक्य म्हणजे केलंय. हा, टेबल केला का वाक्य हा म्हणजे? हा टेबल. हा केलंय. सहा. वाचू का? हा हा, वाचा वाचा. मी ओके. शुभा जोशी. हो. हा. सह निवसती हम्म. तो राहतो, हम्म. ते निवसंती ते राहतात. हा. हम्म. हा. त्वम निवसी तू निवससी. राहतोस, निवससी का? हम्म. अच्छा.
निवससी तू राहतोस. यूयम निवससी, इथं मी निवससी लिहिलंय. हा मी निवस राहता म्हणायला. निवसथ होय निवसथ यायला पाहिजे. निवसथ ओके ओके. यूएम निवसथ. हा. आणि सर मी अहम सांगू का? निवा हो, 2 निवसामी, मिनिटं. हा मी राहतो. हो अहम नगरे वयम निवासामि. वयम नवामः. हा निवसामः गावाचं सॉरी नाव. निवसामः निवामः बरोबर. नाही नाही निवस निवसामः. निवस शब्द आहे ना, निवसामः. निवस येणं हो. आवश्यक आहे. हा मग चौथं त्याला बरोबर काय असेल बरोबर. ते प्रत्यय आहे त्याचा. हा निवासमः. अजून कोणी निवासामः. अजून कोण म्हटलं मी बोलते. आम्ही हा आवाम नगरे निवासावः. ओके. अहम नगरे निवसामः. नाही नाही अहम निवसामः नाही, अहम निवसामी. निवसामि. अहम नगरे किम निवसामि. नगरे निवसामी. पुण्यम नगरे पुण्यनगरे निवसामि. पुण्यनगरे अहम नगरे. अहम पुण्यनगरे निवसामी. सा पुण्यनगरे पुण्यनगरे निवसती. अहम पुण्यनगरे निवसति. पुणे पुणे नगरे म्हणा. अहम मला वाटतं मुंबई हा धडा नगरे समजला. निवसामी. हम्म. आम्ही दोघी आहेत तर मग आवाम निवसावह. हम्म. तुम्ही दोघे आहात तर माझा युवाम भाऊ निवसतः. आणि ते दोघे आहेत तर मग तौ निवसतः. मी त्या दोघी असतील तर ते निवसतः. अशी ही आवाम अहम च भ्रातृ निवसावः. अहमदनगरे निवसावः. अहमदनगरे म्हणजे अहिल्यानगरे निवसावह. नवनामानी. अहम सर मी वाचू. हो सर मी सांगू. हो बोला. सर मी सांगा. वाचते. अहम अपि पुण्यनगरे वसामि. या करेक्ट, बरोबर. आवाम पुण्यनगरे निवसावह. सर भाग्यश्री हा. बोलतीये. असं होऊ शकतं का, अहम निवसामी बंगळुरू. मी हो बेंगळुरूला राहते हो तर हो 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 येस हो हो अहम निवसामी बेंगळुरू. येस. हो हो. ओके. कारण संस्कृत मध्ये आपण शिकलो ना, पुढे हो. मागे शब्द गेल्याने फरक पडत नाही. आधी बेंगळुरू बंगळूर नुसतं म्हटलं बेंगळुरू पेक्षा बेंगळुरू नगरे म्हणा. हा कारण बेंगळुरू म्हणून तसं फक्त बेंगळुरू गाव वाटतं. बेंगळुरू नगरे म्हटलं तर बेंगळुरू शहरात राहते असं. अच्छा अच्छा. अहम निवसामी बेंगळुरू नगरे. नगरे हा. हा. ओके, हा. छान छान. बघा आपल्याला आता संस्कृत मध्ये बोलता यायला लागलं थोडं थोडं. पुढच्या पाठाकडे जायचंय का? कारण आज आता आजच्या नंतर आजचा दुसरा दिवाळीची दिवस सुट्टी. आहे. हा, आजच्या नंतर दिवाळीची सुट्टी आहे 8 दिवस. एकदम पुढच्या शुक्रवारी क्लास होणार आहे. तर तुम्हाला आधीच्या काही धड्यातलं हवंय का नवीन धडा आता घ्यायचा? नको, आधीचा सराव करूया. हा, कुठला काय कुणाला विचारायचं आहे विचारा. मला एक विचारायचं होतं, निवसी आणि असी आता आपण बोललो तर निवसिष्यसी हा दोन्हींचा संयोग आहे का? नाही 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 ना? नाही नाही. अच्छा, ते- वेगळं निव आहे ते. ऐका, ते हा, वेगळंच आहे. निवशिष्यसी हे त्या ह्याचं रूप आहे. जसं म्हणजे आता हा आपण फक्त वर्तमान तुम्ही काळ तुम्ही कुठे शिकतोय ना. वाचलं ते निवासी असते. ते श्लोकामध्ये आहे ना. हा हा. हा. म्हणून मला मी म्हटलं निवसी आणि असी चाललंय तर विचारावं की हे नाही नाही का दोन्हींचं तसं नाही. आहे का? नाही ना? नाही. अच्छा, ठीक आहे. हा वर्तमान काळ आता मला आपण फक्त शिकतोय. जेव्हा भविष्यकाळ भूतकाळ असं येईल तेव्हा त्याच्यामध्ये ते बदलत जातील त्याची रूप. अच्छा, ओके. एक अजून काही प्रश्न आहे. हा शब्द आहे. एकेकाने विचारा. हा हा. बरं. हा. ताई, हे जे आहे, मी भाग्यश्री बोलते, हे सह सिंचती तौ सिंचतः, त्याचं ट्रान्सलेशन सांगा ना जरा. हा, काय तुम्हीच सांगा. सिंचन म्हणजे काय? वरती दिलंय पाणी बघा. देणे. सिंच पाणी हा. देणे. पाणी घालतो. मग तो आता पाणी देतो. हा. हा, तौ आता पाणी इथे सिंचतः, ते दोघे पाणी देतात. ते हो दोघे. सिंचता. ओके. आणि ते सगळे पाणी देतात. हा ओके. ते सिंचती. हा हा. तू त्वम पाणी सिं देतोस. त्वम त्वम सिंचसी. सिंचसी म्हणजे तू पाणी देतोस. युवाम सिंचतः म्हणजे तुम्ही दोघे पाणी देत आहात. बरोबर.
हा यूयम सिंचत म्हणजे सगळे तुम्ही हम्म, सगळे हम्म, पाणी देता. हम्म, बरं. अहम सिंचामी मी पाणी देते. हम्म, आवाम सिंचावह हम्म, आम्ही दोघी पाणी देतो. हम्म. हम्म, वयम सिंचामा आम्ही सगळ्या व्हेरी गुड. हम्म. पाणी छान. देतो. म्हणजे ओके. समजा आता आपण झाडांना पाणी देतोय हा हा असं येतं हे त्याच्यात. आलं हा लक्षात. हो, हो. हा ते आता म्हणजे आपण फक्त आपण झाडांना करता. पाणी देतो असं आहे हे, हा की नाही नाही शिंपडतो असा अर्थ आहे. नाही नाही आता पाणी नाही, देणं पाणी पिण्याचे तर ते शिंपडणं नाही पाणी. येते. ग्लासमध्ये पाणी हा येतं ते नाही येते. नाही नाही, पण शिंपडणे पण नाहीये म्हणजे. शिंपडण्याचं आहे. नाहीये. शिंपडणेच आहे का? शिंपण अच्छा. सिंचत पाणी दिलं, थोडं. झाडांना पाणी दिलं, सिंचन केलं. सिंचन शब्द आहे त्याच्यावर आलाय. हा जलसिंचन म्हणतो ना आपण. हो हो. हा मला एक अजून प्रश्न होता सर. आता आपण मला म्हणलं हा. अहम अस्मी नाव जे पण आहे, हम्म. लाईक मी अमुक आहे, तसं हाऊ हा. आर यू म्हणायचं असेल तर कसं म्हणणार? येईल येईल पुढे येईल. अच्छा, पुढे येईल. हा. बरं. कारण आपण अजून सर, प्रश्नार्थ खाऊ कडे गेलो नाही ना. हा. हा, खूप शब्द नको आहे कळायला. आपण जे एकवचन द्विवचन बहुवचन हे केलंय ना, की सहा हो तौ ते, तर हो सहा म्हणजे काय असं मला त्या ह्याचे जरा अर्थ सांगाल का? हा सह तुम्हीच म्हणजे आता बघा ना. तुम्हीच सांगा बरं. उत्तम पुरुषचा कळला का तुम्हाला आधी? तो अहम म्हणजे पुरुष. काय? अहम. अहम हा म्हणजे मी. हा, हा मग त्वम म्हणजे त्याच्यावरती मध्यम पुरुष एक वचनचा काय? त्वम म्हणजे त्वम हा हे म्हणजे आपण तू. शिकलोय. तू. आणि त्वम मग म्हणजे तू, त्याच्यावरती बरोबर. हा बरोबर आहे तू. सहा आणि सहा सहा म्हणजे तो. तो ही तो. ही शी इट हा त्यातला तो नाही, जो ही इथे नाहीये तो शी आपण आणि इट नाही, त्याच्याबद्दल बोलतो. तो. सॉरी हा ही शी तौ तौ म्हणजे ही ते तो म्हणजे ते दोघं. दोघे. ते दोघे. हा. युवा म्हणजे तुम्ही दोघे. आवा म्हणजे आम्ही दोघे. ते म्हणजे ते सगळे. युएम म्हणजे तुम्ही सगळे. वयम म्हणजे आम्ही सगळे. आणि आलं का युयम लक्षात? म्हणजे युएम म्हणजे युयम तुम्ही म्हणजे काय? सगळे. तुम्ही सगळे. सह आणि पूजती युवा म्हणजे तो पूजन करतो, तो आवाज काढतो छानपैकी. तो हा हा पूजत. युवा युवाम. युवा म्हणजे तुम्ही दोघे. पूजत. तुम्ही दोघे पूजन करता. हम्म. आपली एक अक्षर. अगदी पहिली स्लाइड दाखवा दिलीपजी. पहिली हम्म. स्लाइड दाखवा तिथे. हिरव्या रंगात लिहिलं होतं ना मला वाटतं. हा तिथे कुठेतरी लिहिलं होतं. हा आहे. 59 नंबरची. हा हे बघा. सह हा पठती तो वाचतो. पुन्हा परत वाचायचंय का हा कुणाला हे? आहे. एकदा वाचून घ्या, दिसतंय ना? हो दिसतंय दिसतंय. सह चार. पठती तो वाचतो. हम्म. इथे हा सहा सहा नाही म्हणायचं ना, सह म्हणायचं ना. हा हा, सह. सहा म्हणजे सह तर नंतर तो विसर्ग आहे. हा त्याचा हा उच्चार ह हा सारखा होतो. सहा. सह. हा. पण म्हणून स आणि हो सह असं नाही म्हणायचं. सह. नाही नाही, विसर्गच हा काढायचे. हा. सह पठती तो वाचतो. हम्म. हम्म हा. तौ पठतः हम्म. हम्म ते वाचा. दोघे वाचतात. हम्म. हा हम्म. सगळं वाचा टेबल. ते पठंती म्हणजे ते हम्म सगळे वाचतात. हम्म. ओके ओके. हम्म त्वम पठसी तू हम्म वाचतोस. हम्म त्वम पठसी. ओके. युवाम पठतः तुम्ही दोघे वाचता. हम्म. यूयम पठथ हम्म तुम्ही सगळे वाचता. हम्म ओके. अहम पठामी मी वाचतो. आवाम पठावहा आम्ही दोघे वाचतो. वयम पठामह हम्म. हा आम्हीच. तुम्ही आम्ही सगळे वाचतो. सगळे वाचतो. हम्म. ओके. हम्म. सगळे वाचतो. आपलं नाव काय? आपण कोणी वाचलंय? शुभदा फाटक. हम्म. हा काय अजून. होतंय जरा अजून कुण? मला त्याचा अभ्यास करायला वेळ मिळत नाहीये, हो त्याच्यामुळे हे हो माझं हा परत हो, नाही विचार. होतं होतं. हा हा आता जरा ती दिवाळीच्या रेकॉर्डिंग. सुट्टीत. हो आता म्हणून उद्यापासून सुट्टी आहे 8 दिवस. हो हो. नाही, आणि रेकॉर्डिंग ऐकत राहा. मी काय म्हणते, हे जे रेकॉर्डिंग करतो ना ते तेवढ्यासाठीच आहे. हो हा हो. ते हा तेच फुरसत त्यांना नाही सुट्टीत वाचता येत. ऐकून सुट्टीत जरा ऐकीन सारखं हो. म्हणजे हा मग हे होईल. ओके.
अजून दिवाळीचा कोणाला होमवर्क झालं? हवा काहीतरी, नाही तर आपण विसरून जाऊ वाढदिवसात. हा दिवाळीचा अभ्यास घरचा होमवर्क अभ्यास. ठेवायचं का शाळेसारखं? हो हा, लहानपणी करायचं तसं. हा. चला मग करा. आधी झालेल्या पाठातला कुणाला काही विचारायचंय का? मला एक प्रश्न आहे. आठवतात? ते हा सिंचनती आहे ना, ते हा तो तिथे य दिलाय ना, तो हो हा सिंचन तो म्हणताना हो कारण आपण ते पैंच किंवा पंच हो असं जसं हा तसंच हे कसं म्हणायचं ते जरा एकदा तसंच सांगते आहे. का? सिंचती सिंचती. सिंचते. तुम्ही गीताभ्यासातले आहात का? हो एकदा. हो हम्म. हो 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 ना? हो हो हा मग ते म्हणतो की आपण सिंचती. सिंचते. हा तसंच म्हणायचं. हा बरं आता आठवत आहे का कुणाला सांगा बघ. होमवर्क नाही, आपण वर्गातच अभ्यास करूया. पुरस्तादचा अर्थ आठवतोय का शब्दाचा? पुरस्ताद. समोर. हम्म. आता पुढे. दुसरं कोणीतरी सांगा. हा यानम या शब्दाचा अर्थ आठवतोय का? गाडी. वाहन. गाडी. बरोबर. वाहन. वाहन, गाडी. बरोबर आहे. गाडी. हम्म. आता इदानीम याचा अर्थ कोण सांगेल? आता मी सायली सावळ. आता. आता सायली हा, सावळ. आता जरा ज्यांनी सांगितलं नाही त्यांनी सांगा. हा तदानीम. तेव्हा. तेव्हा. हा बरोबर. हा आता अजून यावेळेस. कोणीतरी वेगळं वेगळं सांगा. हा आनय. आण. घेऊन कोण ये सांगतंय? म्हणजे हा आण. आण. बरोबर आहे. आण. हा आता सगळेजण कम्फर्टेबल आहेत का सध्या संस्कृत भाषेशी? कुणी नाही हो असं आहे छान का? मजा वाटते. नाही, ज्यांना हा मजा वाटत नाही असं आता कुणी आहे का? टेन्शन येतं असं? नाही नाही. छोटी छोटी वाक्य आहेत खरं तर. मजा वाटते. हा आता पुन्हा कोणीही उत्तर दिलं नाही त्यांनी बोलायचं. हा बाकीच्यांनी मनात लक्षात ठेवायचं. उद्यानम गच्छ याचा अर्थ सांगा. मराठीत, हिंदीत, इंग्रजीत काही. उद्यानात जा. उद्यानम. उद्यान. उद्यानात जा. बागेत जा. बागेत जा. बागेत जा. हा बागेत जा. हा आता उलट. हा बागेत जा. आता लाडू खा याचं काय होईल संस्कृत मध्ये? मोदकम खाद. मोदकम. खाद. मोदकम खाद. मोदकम खाद. अरे वा, सगळे हुशार आहेत. सगळ्यांना हा यायला खरंच पाहिजे. लिमये. चांगली बॅच आहे तुमची. लिमये. हो चांगली बॅच आहे ही. सोपं आहे ते. आता ते 4-4 शब्दाचं कठीण आहे. नाही एवढं काही कठीण बरं मग नाही आहे. आहे कठीण सोपं, विचारते. प्रॅक्टिस पाहिजे जरा. आता कठीण विचारते. हा तो मुलगा मैदानात खेळतो त्याचं काय होईल ट्रान्सलेशन संस्कृत मध्ये? आधी तुम्ही नाव सांगा मग सांगा. तो मुलगा बालकः मी सांगू का? हम्म. क्रीडति. हा मी सांगू? एकेकीने सांगा, बाकीच्यांनी म्यूट करा जरा. हा हा कोण सांगू आता? का? हा. सह बालकः हा उद्यानं क्रीडांगणे. क्रीडति. चांगला आता प्रयत्न केला. उद्याने म्हणा किंवा क्रीडांगणे म्हणा. आणि हे क्रीडांगण. आपल्या त्या चौथ्या पाठात झालं. हा. करेक्ट. हा? बरोबर आहे. चांगला प्रयत्न केला तुम्ही. आता अजून एक सांगू. बालक ना. सहबालक. हा सह तो मुलगा. सह बालक. त्वम नाही. तो आता तुम्ही म्हणलात ना प्रथम पुरुष सहचा अर्थ काय? तो बालक. तो क्रीडती. सह क्रीडती. आता आलं बघा या वाक्यात. सह क्रीडती. मला एक शंका आहे मॅडम. सह बालकः म्हणतात का बालक म्हणतात? बालक कह म्हणतात. कह. त्याला पण विसर्ग. हा हो विसर्ग. तो संस्कृत शब्द आहे आणि बालक. आता तो बहुतेक जे बालक पुल्लिंगी शब्द असतात त्यांना विसर्ग लागतो. जसं नावाच्या पुल्लिंगी नावाचं अशोक, अशोकः. पण नाव असेल तर मग मुलींच्या नावापुढे विसर्ग नसतो.
तुझ्याकडे एक काम होतं असं की वर्षदाला गेम्सचं बघायला सांगितलं कोण होतं. बोलतंय अच्छा हे हे संस्कृतच्या बाहेर चल. बहुतेक काही अवेलेबल नाहीये पिकनिकच्या म्यूट करा दिवशी. म्यूट जरा म्यूट करा. तर तिने ना काहीतरी चौकशी केली होती कार्निवल गेम्सची म्यूट करा आणि ताई. त्याची मेल पण पाठवली होती त्यांना. अरे तर बापरे. तू मला मेल तुझा कोण ऍड्रेस बोलताय? पाठव, अंजली ताई बोलतायत का? फॉरवर्ड कोण करते आणि जे मग काय तू बोलायचं ते त्यांच्याबरोबर mute करा ना. वगैरे हा, ते करशील कोण आहे सगळं तेच कळत नाही. त्याला म्यूट करा. खूप ओपन आहे. दिलीप तुम्ही त्याला कारण काल म्यूट मी करा. रश्मीशी हा. बोलले तर तुम्ही रश्मी सगळ्यांना बोलली म्यूट करा. कुलकर्णी आहेत, मला त्यांना करते म्यूट करा. म्हणून. तर म्हटलं हरकत नाही, मग मी तिला आज फोन करून विचारते हा. की तिला वेळ आहे का आणि ती करेल का म्हणून. तर तू असशील तयार तर सांग, मग मी तुला मेल अरे अरे पाठवते अरे ती अरे काय अरे बोलली, तिने कुठले अवघड गेम्स प्रॉब्लेम. केले देवा. आहेत. कुलकर्णी हे केलं बोलतायत. म्यूट अंजली आवाज कोणी केलं? कुलकर्णी बोलतायत. तू त्यांना त्यांच्याशी म्यूट करा. हा केलं. हा. ऍक्च्युली काय ह्या बोलू नये. क्लासमध्ये फक्त हेच प्रॉब्लेम आहे. सगळे हुशार आहेत पण सगळे हो एकदम तेच ना. मला आता सांगा की ती मुलं खेळतात आहे म्हणजे अनेक वचन म्हणायचं असेल तर काय म्हणणार? बालकहा म्हणणार का? बालकः. बरोबर. बालका. ते आणि बालकः. सहच्या ऐवजी काय येईल? सहच्या ऐवजी काय येईल? ते ते येईल. ते बालका ते बालका क्रीडन्ति क्रीडांगणे किंवा हा क्रीडन्ति क्रीडन्ति. आणि मग क्रीडन्ति ते दोघांसाठी काय येईल? काय येईल बालकहाच पुन्हा तौ बालकहा. तौ बालका. नाही नाही आता नाही तौ बदल बालका. नाही बालकाचं बदलेल बर का. ते शब्द आपल्याला पुढे येणार आहेत. रामः रामौ रामः प्रथमा असा शब्द येणार आहे. त्यामुळे तिथे तो बालको येणार ना ताई? तर ते आता क्रीडतः. बालकौ क्रीडता असं आहे. पण आता तुम्ही इतक्या खोलात जाऊ नका. सुरुवातीला आपण एकच घेतोय. आता पश्चात भोजनम करोती याचं ट्रान्सलेशन सांगा मला. अगदी कोणी बोलले नाही त्यांनी बोला. ज्यांना येत आहे त्यांनी मनात ठेवा. पश्चात भोजनम करोती. नंतर जेवण करतात. जेवण करा. नंतर जेवण करा. करा नाही. करो. नंतर जेवण करते. करतो किंवा करते. कर. आता करोती आलाय म्हणजे काय येणार आहे? करते किंवा करती. भोजन आता करोती ऐका माझं. करोती आलंय हे इथे कुठे दिसतंय का ती असं? प्रथम हो की नाही? पुरुष. प्रथम पुरुष एक वचन दिसतंय म्हणजे तिथे करता कोण असणार आहे? सहा करोती. सह करोती. म्हणजे इथे पश्चात भोजनम करोतीला काय अध्यारूत आहे? करतो. आलं का लक्षात? नंतर भोजन करतो. अध्यारूत तो नंतर जेवण जेवण करतो. पश्चात म्हणजे पश्चात स भोजनम करोती असं येईल का? पश्चात भोजनम करोती हे आपल्या चौथ्या धड्यातलं वाक्य आहे. हो पण सहा येणार की नाही त्याच्यामध्ये? स येणार की नाही? त्याच्यात अध्यारूत आहे. लिहिलं तरी चालेल नाही लिहिलं तरी चालेल. करोती म्हणजे आलंच. करोती मध्ये सह आहे गृहीत धरलं. आलंच. करोती म्हटलंय तिथे करो मी असतं तर काय झालं असतं? अहम झालं असं. अहम करोमी. पश्चात भोजनम करोमी असं म्हटलं तर अहम आलंच की नाही त्याच्यात. त्यामुळे क्रियापदाकडे बघून करता कोण आहे हे कळतं. त्याच्यात करोमी मध्ये नमस्करोमी असतं बऱ्याच ह्याच्यामध्ये. नमस्कारोमी इथे एक नम शब्द गेला तो राहिला का आपला करायचा? हो नाही घ्या तो शब्द घ्या आहे. नमस्कार करणे. वाचा कोणीतरी. अगदी कोणी वाचलं नाही त्याने वाचा बघू. कितीतरी जण आहेत. मी वाचू. सह नमती तौ नम. कोण वाचताय नाव सांगा. मी वाचू का? मी वाचू का माधुरी? अजिबात वाचलं नाही ना केव्हाही. मराठी अर्थ पण सांगा. वाचा पटकन आता वेळ संपत. वाचा वेळ संपत.
हा वाचा कुलकर्णी. हा सहा सह नमती प्रथम पुरुष सहा नमती तौ नमतः ते नमन्ति. मध्यम पुरुष त्वं नमसि युवां नमथः यूयं नमथ. उत्तम पुरुष अहं नमामि आवां नमावः वयं नमामः. आणि आता उत्तम पुरुषः म्हणायचं, उत्तम पुरुषाम म्हणायचं नाही, उत्तम पुरुष. मग आता याचा अर्थ सांगा. त्वम नमसीचा अर्थ सांगा. त्वम नमसी. तू नमस्कार करतोस. तू नमस्कार करतोस. कर. तुम्ही दोघं नमस्कार करा. आणि करतात करा यूयं नाही. करतात करता. ते नमस्कार करतात. नमस्कार करतो 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 नमथः. येस. यूयम नमः. मला तुम्ही वाटतं आता तुम्ही नमस्कार करता. तुम्ही सगळे नमस्कार. तुम्ही सगळे. सर एक अहम शंका नमामि. विचारू का? हो बोला. हा हा विचारा कोणाला. सर्व 2 नमस्कार मिनिटं करतात. आता विचारा. या नमथम मध्ये म्हणजे मध्यम पुरुष बहुवचन युयम नमथ आलेला आहे हो आणि उत्तम पुरुष मध्ये वयम नमामहा आलेला आहे. हो तर इथे विसर्ग नाही आहे का याला? नाही त्याला नाही. त्या द्विवचन मध्ये आहे पण